मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 34. तुम देना साथ मेरा ओ हमनवाज. जेवणे उरकली. जिया आर्या वर पळाल्या स्कूल बॅग पॅक करण्यास. सिनियर मंडळी सोफ्यावर बसलेली गप्पा गोष्टी करत. रिधिमा बाहेर बागेत बसून गौरव जिजाजींशी गप्पा करत होती. राजीव त्या दूरच्या सेटीवर बसून आयपॅडवर मेल्स चेक करत होता. पण एक नजर मात्र तिच्यावरच स्थिरावलेली. मेघा, तुम्ही कधी फ्री होणार आणि आपण कधी बोलणार? सगळं काम तुम्हीच करणार का? ती आणि भारती दिदी डायनिंग वरची भांडी आवरत होत्या. मोबाईल वाजला. अक्षयचा कॉल. नक्कीच काहीतरी महत्वाचा असणार, नाहीतर रात्री 9 वाजता तो कॉल करणारच नाही हे माहीत असलेली ती. मी आले 5 मिनिटात असं सांगत स्टडीकडे निघाली. उद्या फायनल होणाऱ्या डॉक्युमेंट्स विषयी प्रश्न. लॅपटॉप ऑन करणे गरजेचे. सॉरी मॅम फॉर डिस्टर्बिंग, पण हे इम्पॉर्टंट होतं, दॅट्स वाय. अक्षयने दिलगिरी व्यक्त केलीच. दॅट्स ॲब्सोल्युटली ओके अक्षय. सध्या टेक्नोसिस टॉपमोस्ट प्रायोरिटी आहे आपल्या सगळ्यांसाठी. 10 मिनिटे दोघांचे डिस्कशन. मेल केलेले डॉक्युमेंट्स भरभर वाचून काही बदल सुचवले तिने. कॉल संपला. खुर्चीवरून उठली. दाराकडे पाऊल टाकलं तर समोर तो. दाराजवळच्या भिंतीला टेकून उभा. हाताची घडी. निराश चेहरा. व्याकुळ नजर. दचकली ती. विस्फारलेले डोळे क्षणात हळवे. राजीव, तुमची माझ्याशी बोलण्याची धडपड समजते आहे हो, पण बस थोडा वेळ. मलाही बोलायचंय तुमच्याशी. आपल्या हक्काचा निवांत वेळ. मीही वाट पाहते. मेघा, आय एम सॉरी. प्लीज ऐकून तरी घ्या. तिच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत कातर स्वरात विनंती. तिनेही पाऊल उचलले, पण तेवढ्यात बाहेरून बुवाजींची हाक. मेघा, वो दवाइयाँ कहाँ है? आले बुवाजी. स्टडी टेबलचा ड्रॉवर उघडून संध्याकाळी केमिस्टकडे फोन करून मागवलेले बीपी आणि डायबेटीसची औषधे हातात घेतली. बुवाजींच्या हाकेनंतर तिथे थांबणे शक्य नव्हते. अहो, मी ऐकलं. आता जाऊ का? ही औषधं द्यायचीत. हळव्या आवाजातच उत्तर. सॉरी राजीव. अगतिकपणे त्याच्याकडे कटाक्ष टाकतच बाहेर पडली. मेघा, आपके पास हर किसी के लिए वक्त है, बस मेरी बात सुनने के लिए आप फ्री नहीं हो. तुम्ही माझं सॉरी ऐकलं, बट मला माफ केलं का? उसासा टाकतच रूम बाहेर पडला. ती किचनकडे निघून गेलेली आणि समोर मॉम. डोळ्यात किंचित राग होता, पण ओठांवर मिश्किल हसू. सॉरी मॉम, इट वोंट हॅपन अगेन. हळुवार आवाजात मान खाली घालूनच माफी मागत होता. ये सॉरी तुम्हें मेघा को बोलना है. शाम को मेघा की आई का फोन आया था, पग फेरे की रस्म के लिए. मेघा को मायके जाना है. मम्मीजींनी शांत स्वरात दिलेलं स्पष्टीकरण आणि त्याने फक्त मान डोलावली. मैंने तो मेघा को कहा था आज ही चली जाओ. वैसे भी राजीव को तो तुम्हारी फिक्र नहीं है. आराम से हफ्ते भर मायके में ही रहना. नजर चोरतच मम्मीजींचं बोलणं. मॉम प्लीज, 1 वीक? नो. विस्फारलेले डोळे आणि आवाजात प्रचंड भीती. ती खरंच निघून गेली आठवडाभर तर आपण करायचे काय? इथे तिच्याशिवाय मन कसे लागणार? तुम्हारे नसीब अच्छे हैं कि मेघा ने खुद ही मना कर दिया. तुमसे पहले बात करेगी और फिर जाने का दिन प्लान करेगी, ऐसा कहा है उसने मुझसे. बहुत प्यार करती है तुमसे. उसे कभी दुखी मत करना. मम्मीजींच्या डोळ्यातही पाणी तरळलं. आय नो मॉम, शी इज प्रेशियस. मैं मेघा को खो नहीं सकता. आई प्रॉमिस, उन्हें हमेशा खुश रखूंगा. हलकेच मॉमला मिठी देत त्याचेही अश्रू ओघळले गालावर. बेडरूममधून बाहेर पडणारे पापाजी समाधानाने बघत होते दोघांकडे. प्रिन्सेस, आय एम सॉरी. तुम्ही दोघी पण माझ्यावर नाराज आहात ना? जिया आर्याच्या बेडवर बसतच माफी मागितली. टाइम टेबलनुसार बॅग भरणाऱ्या दोघींनी चमकून पाहिलं डॅडकडे. आवाज गहिवरलेला. डोळे ओलसर. सकाळी मम्मावर चिडलेले डॅड हेच का?
हा प्रश्न दोघींच्याही डोळ्यात. पण त्या क्षणात दोघींनाही जाणवलं, अजून फार वेळ कट्टी करणे योग्य नाही. डॅडना दुःखी पाहू शकत नाही. डॅड, यू रिमेंबर आय टोल्ड यू, मम्मावर कधीही ओरडू नको. ती आपल्या सगळ्यांना हॅप्पी ठेवण्यासाठी सकाळपासून बिझी असते. आमचा फेवरेट टिफिन, तुमच्या सगळ्यांचा आवडीचा नाश्ता सगळं बनवते, कारण तिचं आपल्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे. पण तू असा मध्येच विदाऊट एनी रिझन चिडतो आणि मम्माला हर्ट करतो. जिया त्याच्या समोर उभी, कमरेवर हात आणि ठामपणे बोलणं. मम्माची बाजू डॅड समोर मांडणारी छोटी वकील. सॉरी फॉर दॅट. अजिजीने दोघींकडे पाहिलं. आर्या अजूनही खालीच बसलेली, बॅगचा पसारा आवरत. डॅड, मला तुझा राग माहीत आहे. तू ऑफिसचं काम करताना खूपदा चिडतो, हे मी पाहिलंय. बट आज तू आर्यालाही घाबरवलं. जिया कळकळीने सांगत होती आणि तो आर्या समोर जाऊन बसला. एक्स्ट्रीमली सॉरी आयू. तिचा हात हातात घेतला. तीही गोंधळून डॅडकडे पाहत होती. काय बोलावे सुचेना. 1 मिनिट, मला पनिशमेंट मिळायला हवी. उभा राहिला, कान पकडले आणि उठा बशा. डॅडना काय झालं? स्वतःच पनिशमेंट? आर्या चकित. डॅड पण ना सुपर नौटंकी आहे, आमच्यासारखा. जिया गोड हसत होती. अरे अजून किती? 10 झाल्या ना, पाठ दुखते माझी. कळवळून पुन्हा विनंती. आणि दोघीही खुदकन हसत डॅडला घट्ट मिठी दिली, माफ केल्याची ग्वाही. दोघींना कुशीत घेऊन बेडवर बसला. प्रिंसेस को तो मना लिया, अब मेरी क्वीन का क्या करूं, कैसे मनाऊं उनको. डॅड, मम्मा रुसली आहे ना? आर्याच्या कपाळावरही इवल्याशा आठ्या. व्हॉट शुड आय डू? तुम्ही दोघी सांगा ना मला. मम्माच्या रागावर काही सोल्युशन आहे का? अजिजीने विचारलं दोघींना. डॅड, इकडे ये. त्याच्या कानात कुजबूज करत आयडिया सांगणारी जिया, आणि त्याने डोळे बारीक करतच पाहिलं तिच्याकडे. आर यू शुअर स्वीटू? अजूनही द्विधा मनस्थिती. असे काही करावे का, तेही सगळ्यांसमोर? येस डॅड, हे केलं तर मम्मा नक्की खुश होईल. जियाने दिलेला विश्वास. आर्यानेही बुगुबुगू करत हलवलेली मान, आणि त्याचेही डोळे चमकले. लेट्स ट्राय, ये भी करके देखते हैं. जान को मनाने के लिए हम कुछ भी कर सकते हैं. मम्मीजी, पापाजी, बुवाजी, फुफाजींसोबत सोफ्यावर गप्पा करत बसलेले. उद्या बुवाजी आणि फुफाजी चंदीगडसाठी रवाना होणार होते. आणि मग मेघाही वर जिया आर्याकडे न जाता थोडा वेळ खालीच रेंगाळली. 9:30 झाले आहेत, बसूया गप्पा करत. जिया आर्याची स्कूल बॅग भरायची घाई असणार. 15 मिनिटांनी वर जाऊ. या विचारात तिथेच सोफ्याला टेकून बसलेली आणि कुशीत सिम्बा, मम्माच्या गुडघ्यावर डोकं टेकवून निवांत पहुडलेला. डॅडकडे जायचेच नाही हेही ठरवलेले. तीही प्रेमाने त्याच्या सोनेरी मौसूद केसांवर हात फिरवत लाड करत होती. काय रे लब्बाडा, डॅडकडे का गेला नाहीस? ते सेटीवर बसून बोलवत होते ना जवळ. असं करायचं का सिम्बा? तूही त्यांच्यासारखाच खोडकर आहेस. का उगाच त्यांना शेपूट हलवून चिडवत होतास? पाहिलं मी. मस्तीखोर सिम्बा. डॅड आत्ता कुठे गेले रे? वर रूममध्ये जाऊन बसले का? हो, बहुतेक माझ्यावर नाराज आहेत. मी काहीच ऐकून घेतलं नाही ना. सहजच नजर समोर जिन्याकडे गेली. जिया, आर्या आणि सोबत राजीव खाली उतरत होते. मुली गोड हसून पाहत होत्या, पण त्याचे लक्ष हातातील मोबाईलवर आणि कानातील ब्लूटूथवर काहीतरी मन लावून ऐकणे सुरू. राजीव, निवांत बसू नकाच तुम्ही. झाले यांचे लेट नाईट कॉल्स सुरू. सकाळी जॅपनीज क्लायंट्सशी 2 हात करून झाले, आता अमेरिकन क्लायंटच्या मध्यरात्र मीटिंगची तयारी असेल. हलकेच नाक मुरडलं, पण त्या तिघांचं मिळून काहीतरी खलबत चालू आहे हे जाणवत होतं. ती न्याहाळत होती त्याच्या हालचाली दुरूनच. खिडकीजवळच्या कोपऱ्यातील ब्लॅक निमुळत्या टेबलवरील शोभेच्या वस्तू जियाने दूर केल्या. आर्याने डायनिंग जवळची खुर्ची उचलून नेली. तो अजूनही मोबाईलमध्येच मग्न. हे तिघे जण काय करत आहेत? ते काळे टेबल कशाचे आहे? तिथे बसून काही गेम खेळणार आहेत का? काय करायचे ते करा,
फुफाजींना रात्री झोपताना कोमट दूध लागते, ते आणून द्यावे आणि मग मुलींना घेऊन वर जावे. या विचारात जागेवरून उठलीच की सूर कानी पडले. खुर्चीवर पाठमोरा बसलेला तो अन मोबाईलमध्ये बघत काही महत्वाच्या कीज वाजवून पाहत होता. ती जागीच स्तब्ध. पियानो? राजीवना पियानो वाजवता येतो? सर्वांचे लक्ष वेधले गेले. गप्पा बंद. काहीच न सुचून ती तशीच खाली बसली. आश्चर्यानेच पाहत होती अन कानावर पडले काही बोल. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. कीज हळूहळू अंदाजाने प्रेस करणे आणि त्यासोबत ओठातील शब्दांची सांगड घालणे हा गोंधळ. थांबला क्षणभर अन मागे वळून तिच्याकडे पाहिलं. गोड हसला. भुवया उंचावतच विचारलं, मेघा, ठीक से गा रहा हूं ना? ओठांवर हात ठेवून आश्चर्य व्यक्त करत पापण्यांची केलेली आश्वस्त उघडझाप. राजीव, हे खूप भारी आहे. जस्ट अमेझिंग. कल्पनेपलीकडचं. ना कोई है ना कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. या वाक्यावर जिया, आर्या दोघींच्या टाळ्या. सिम्बाही उठून उड्या मारू लागला. पण मेघा, ती झुलत होती त्या गाण्यावर. राजीव, मी स्वप्न पाहत आहे का? तुम्ही माझ्यासाठी पियानो वाजवून गाणं म्हणत आहात? मम्मीजी, पापाजी, बुवाजी, फुफाजी गालातच हसत होते. रिधिमा बागेतून धावतच आत आली. भारती दिदी किचनच्या दारातून डोकावत होत्या. काव्याही जिन्यावरून पळत खाली आली. कबीर बसलेला कोपऱ्यातील खुर्चीवर. अन सर्वजण हतबुद्ध होऊन पाहत होते. जड अन काहीसं बेसूर आवाजात गाणाऱ्या राजीवला पियानोच्या कीजचे सूर अन त्याचा आवाज यात फारसा ताळमेळ नव्हता. पण ती मात्र तल्लीन होऊन ते विचित्र सूर साठवत होती, कानात अन मनातही. कारण तो तिच्यासाठी गात होता, फक्त तिच्यासाठी. बस इतना ही आता है, प्रामाणिकपणे कबूल करत खुर्चीवरून उठला. अन सोबत कडाडून टाळ्या सगळ्यांच्याच. तिच्या डोळ्यात मात्र अश्रूंची दाटी. कसे बसे रोखलेले स्वतःला. आणि तो अचानक समोर येऊन बसला. तिने बावरून पाहिलं सर्वांकडे. राजीव, काय करत आहात? जिया कुशीत येऊन बसलेली, त्यामुळे पटकन उठताही येईना. अन आर्या राजीव जवळ. सबके सामने आप पे गुस्सा किया, आपकी कोई गलती नहीं थी. इट वॉज माई मिस्टेक. अब सबके सामने ही माफी मांग रहा हूँ. आई एम एक्सट्रीमली सॉरी मेघा. क्या आप मुझे माफ करोगे? हळुवार शब्दांसोबत डोळ्यातही हळवेपण दाटलेलं. आणि तिच्या पापण्यांचे बांध निकामी ठरले. अश्रू गालांवर ओघळले. हो. जियाला कुशीत कवटाळूनच दिलेला अस्फुट होकार. ओलसर डोळ्यांनीच ओठ रुंदावत त्याने आर्याला जवळ घेतले. सकाळचं भांडण ते रात्रीचं मनवणं, या 12 तासांच्या चढ उतार दिवसाचे साक्षीदार ज्येष्ठ मंडळी मनातच सुखावले. मेघाने मला माफ तर केले, बट कधी येणार बेडरूममध्ये? मेघा, पूर्ण दिवस तुमच्या आवाजाशिवाय. इट वॉज हॉरिबल. आय वॉन्ट टू टॉक टू यू. खूप काही अँड ऐकायचं पण आहे तुमच्या आजच्या दिवसाची स्टोरी. अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. मध्येच पुढे लोटलेल्या दाराकडे पाहत होता. ती जिया आर्याला घेऊन त्यांच्या बेडरूममध्ये गेलेली आणि हा वाट पाहत होता तिची आतुरतेने. गाढ झोपलेल्या दोघींच्या अंगावरचं पांघरूण तिने सारखं केलं अन अधीर पावलं निघाली त्याच्या ओढीने. दार उघडून तिथेच थबकली, दाराच्या चौकटीतच. अन तो गर्रकन वळून आनंदाने 4-5 पावलात तिच्या समोर. ओठांवर हलकसं हसू अन नजरेचीच प्रश्नोत्तरे. मेघा, आलात तुम्ही? मी खूप वाट बघितली. राजीव, मी येणारच होते ना. काय हा उतावळेपणा? मेघा, आपण इथेच उभं राहायचं का?
एकमेकांना बघत, राजीव, तुम्ही दार अडवून उभे आहात, मी आत तरी कशी येऊ? तिचा हात धरून रूममध्ये घेतले, दारही बंद केले आणि त्याच्या अचानक जवळ घेण्याने अडखळणाऱ्या पावलांना सावरायला तिने दंडाला धरले घट्ट. मेघा, आज दिन भर आपने हमें बहुत ज्यादा परेशान किया है. अब ऐसे आसानी से आपको नहीं छोड़ेंगे. तिच्या डोळ्यात खोलवर पाहणारा तो, राजीव, माहीत आहे मी छळलं तुम्हाला, मग आता काय गोड शिक्षा मिळणार का आम्हाला? त्याच्याकडे नजर उचलून पाहत पापण्यांची निरागस फडफड करणारी ती आणि या मोहक क्षणांचा साक्षीदार दरवळणारा निशिगंध.